आपण बघणार आहोत की आपली ऊर्जा आपण नियंत्रित कशी करू शकतो. ऊर्जा म्हणजेच एनर्जी नियंत्रित करणं म्हणजेच आपलं मानसिक, भावनिक आणि शारीरिक बळ योग्य ठिकाणी वापरणं. सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आपली ऊर्जा कुठे खर्च होते. उगाचच राग, चिंता किंवा तक्रारींमध्ये ऊर्जा वाया जाते. जाणीवपूर्वक विचार करून आपण ठरवू शकतो की कुठल्या गोष्टींना प्रतिसाद द्यायचा आणि कुठल्या टाळायच्या. उदाहरण, दिवसभरात सोशल मीडियावर आपण तासनतास वेळ घालवतो. आपला वेळही जातो आणि आपली ऊर्जाही जाते. त्यापेक्षा आपण एखादं पुस्तक जर वाचलं तर ऊर्जा अधिक उपयोगी ठरते. दुसरं जर सांगायचं झालं तर आपल्या विचारांचा दृष्टिकोन बदलणं म्हणजेच नकारात्मक घटनांना सकारात्मक अर्थ देण्याची क्षमता ऊर्जा वाचवते. उदाहरण आपण घेऊ, हे खूप अवघड आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो, हे माझ्या विकासासाठी खूप मोठी चांगली संधी आहे. अशा बदललेल्या विचारांमुळे भावनिक थकवा कमी होतो आणि कृतीसाठी ऊर्जा शाबूत राहते. भावनेवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. मानसशास्त्र सांगतं की अतिरेकी भावना म्हणजेच राग, भीती, मत्सर ऊर्जा शोषून घेतात. तर श्वसन तंत्र, माइंडफुलनेस यामुळे आपण आपल्या भावना संतुलित ठेवू शकतो. आणि भावना नियंत्रण म्हणजे त्यांना दाबणं नाही, तर योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त करणं. ऊर्जा ही ध्येय केंद्रित असावी. तर आपलं ध्येय स्पष्ट असेल तर ऊर्जा आपोआप न भरकटणारी असते, ती योग्य कृतीत उतरते. उदाहरण घ्यायचं झालं तर मी काय साध्य करू इच्छितो हा प्रश्न वारंवार विचारल्याने अनावश्यक गोष्टींवर खर्च होणारी ऊर्जा कमी होते. आणि त्यानंतर आहे आचरणात नियंत्रण. उदाहरण, झोपेचं वेळापत्रक, नियमित व्यायाम, संतुलित आहार हे ऊर्जा टिकवून ठेवतात. मानसशास्त्र सांगतं की सेल्फ डिसिप्लिन म्हणजेच ऊर्जा व्यवस्थापनाचं मूळ आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर स्वतःची जाणीव, विचारांचा दृष्टिकोन, भावनांवर नियंत्रण, ध्येय केंद्रित लक्ष आणि शिस्तबद्ध सवयी यामुळे आपण आपली ऊर्जा नक्कीच नियंत्रित करू शकतो. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.